नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुळशी विवाहाच्या दिवशी सुखी संसारासाठी व लग्न जुळण्यासाठी काही उपाय किंवा तोडगे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मैत्रिणींनो, पती पत्नीच्या नात्यामध्ये जर सतत वादविवाद होत असतील तर या दिवशी तुम्ही तुळशीला लाल रंगाची ओढणी नक्की चढवा आणि पूजा झाल्यानंतर ही ओढणी एका महिलेला दान करा. असं केल्यामुळं आपल्या वैवाहिक नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. तसंच तुळशी विवाहाच्या दिवशी काही पानांना पाण्यात टाकून ते पूर्ण घरभर शिंपडायचं असतं आपल्या. असं केल्यामुळं घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. तर ही पानं कोणती आहेत? तर ही पानं म्हणजे तुळशीची पानं आपण घ्यायची आहेत आणि ही पानं आपल्या पूर्ण घरामध्ये याने पाणी शिंपडायचं आहे. यामुळं आपल्या नवरा बायकोमधील जो काही वादविवाद असतो तो दूर होण्यास मदत होते. तसंच तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेच्या दरम्यान तुळशीच्या रोपाभोवती आपल्याला 7 वेळा परिक्रमा करायच्या असतात. तसंच तुळशीसमोर तुपाचा दिवा ठेवावा. यामुळं वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहतो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला तुम्ही लाल साडी, शेंदूर, ओढणी यांसारख्या गोष्टी घालायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत. यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या सगळ्या इच्छा निश्चितच पूर्ण होतील. जर मैत्रिणींनो तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील. तसंच या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत मंगलाष्टकाचं पठण करणं शुभ मानलं जातं. यामुळं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी तुळशीसमोर आपण या दिवशी तुपाचा दिवा लावायचा. असं केल्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आपली आर्थिक समस्यांपासून मुक्ती होते. जर तुम्ही अखंड सौभाग्याची प्रार्थना करत असाल किंवा पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह करा. या विवाहाला विधीनुसार संपन्न करा. यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. मैत्रिणींनो, या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना त्यांच्यासमोर कुंकू, पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावणं शुभ मानलं जातं. यानंतर त्यांना पिवळी फुलं अर्पण करा. असं केल्यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. आणि आपल्या विवाहामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर या देवउठणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णू वास करतात, त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी तुळशी विवाह करणं शुभ मानलं जातं. असं केल्यामुळं वैवाहिक जीवनातील अडथळे तर दूर होतातच, त्याबरोबर ज्या मुलांचे विवाह लवकर जुळत नाहीत त्यांचे विवाह शक्यतो लवकर होतात. या दिवशी तुम्ही कच्च्या दुधामध्ये तुळशीची पानं मिक्स करायची आहेत आणि भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. असं मानलं जाते की हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून आपली मुक्ती होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या प्रेम आणि आनंद येण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी पती पत्नीनं पवित्र नदीमध्ये स्नान करावं. जर हे शक्य नसेल तर काय करायचं बघा, तर पवित्र नदीच्या पाण्याने घरी स्नान करा. यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये तुळशीची पाने टाका आणि काही वेळाने हे पाणी तुम्ही संपूर्ण घरामध्ये शिंपडा. तुळशी मातेला जर तुम्ही लाल चुनरी किंवा 16 शृंगार अर्पण करत असाल, शक्य असेल तुम्हाला, तर घरामध्ये तुम्ही तुळशी विवाह करा आणि हे शृंगार साहित्य निश्चितच अर्पण करा. असं केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तुळशी विवाहाच्या दिवशी मंगलाष्टकांचं पठण अवश्य करावं. असं केल्यामुळं प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता येते आणि याशिवाय आपल्या जीवनात नेहमी आनंद राहतो. मैत्रिणींनो, या दिवशी तुळशी माता आणि भगवान विष्णूंची आपण जर पूजा केली तर आपल्या नात्यामध्ये सामंजस्य वाढतं. ही पूजा भक्ती आणि श्रद्धेने नवरा बायको या दोघांनीही करावी. तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही दिवा लावल्यानंतर तुळशीची पानं गंगाजलानं
घरामध्ये शिंपडा. गंगाजल घ्या आणि तुळशीच्या पानांनी ते गंगाजल आपल्या घरभर शिंपडा. असं केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदते. आता नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत असतील तर शुक्रवारी मातीच्या दिव्यामध्ये कापराचे 2 तुकडे घ्यायचे, दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतर संपूर्ण घरामध्ये तो दिवा फिरवायचा आणि तो दिवा घराच्या बाहेर ठेवायचा. असं सलग काही दिवस सातत्याने करा. यामुळं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा गोडवा पुन्हा वाढतो. आता जोडीदाराची तब्येत जर तुमच्या वरचेवर बिघडत असेल तर दर शुक्रवारी वाटीभर कणिक, डाळ, तांदूळ, गूळ असा कोरडा शिधा आपण गरजू व्यक्तीला दान करावा. त्याचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि त्यामुळे आपल्या घराचे आजारपण दूर होतं. घरातील कलह दूर करण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तिची विधिवत पूजा करा. खणा नारळाने ओटी भरा. एखाद्या गरीब महिलाला शिधा, पैसे तुम्ही यथाशक्ती दान करा. असं केल्यामुळं देवीच्या आशीर्वादामुळे घरामध्ये आपल्या सुखशांती नांदते. जर तुम्ही चांगला जीवनसाथी शोधत असाल तर शुक्रवारी देवी, हनुमान यांच्यासोबतच शुक्राचार्यांच्या या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. ओम द्रम द्रीम द्रास शुक्राय नमः यासोबतच मंदिरात जाऊन तुम्हाला यथाशक्ती दान करायचं आहे. यामुळे तुम्हाला चांगला जोडीदार मिळतो आणि वैवाहिक जीवनसुद्धा आनंदी होईल. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आपण काय करायचं आहे, सूर्याला पेलाभर जल अर्पण करायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे. म्हणजेच सूर्याची 12 नावे म्हणायची. ते पाणी सूर्याच्या दिशेने पेल्यातून आपण ताम्हणात टाकायचं आणि ते पाणी तुळशीला घालायचं. मुलीचे वैवाहिक जीवन सुखी राहावे म्हणून लग्नात तिच्या पाठवणीच्या वेळी किंवा ती माहेरी आल्यावर आपण तांब्याभर पाणी तिच्यावरून ओवाळून आड रस्त्यावरील एखाद्या झाडाला टाकायचं. तुळशी विवाहाच्या दिवशी पूजा करताना तुळशीच्या रोपाला 7 वेळा तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. तसंच संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा. असं केल्यामुळं वैवाहिक जीवन आनंदी होतं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी एकादशीला कधीही तुळशीची पानं तोडू नयेत आणि स्पर्शसुद्धा करू नये तुळशी मातेला. घरातील गरिबी यामुळे आपली दूर होते आणि तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा निश्चितच लावा. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी स्तोत्राचं पठण करणं यामुळं संपत्ती वाढते आणि तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीजींना घरगुती सात्विक खीर आपण अर्पण करावी. यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. तर मैत्रिणींनो, अशा ही होती काही उपाय. तर या उपायांपैकी तुम्हाला कोणता उपाय करणं शक्य असेल तो उपाय तुम्ही या वेळामध्ये करू शकता. या तुळशी मातेच्या विवाहाच्या दिवशी, तुलसी विवाहाच्या दिवशी या उपायांपैकी किमान एक उपाय तरी तुम्ही निश्चितच करा. तुम्हाला त्याचा बदल झालेला, निश्चितच परिणाम झालेला दिसून येईल. तर मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.